सर, मेडिक्लेम घेताना नक्की कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी? 3 ते 4 खूप महत्वाच्या गोष्टी. चुकला तर खूप मोठा लॉस होऊ शकतो. सगळ्यात पहिलं सम इन्शुर्ड. सम इन्शुर्ड म्हणजे काय, तर हॉस्पिटल खर्च किती लाखापर्यंत कव्हर होतो. कमीत कमी 10 ते 20 लाख असला पाहिजे. बरेच लोक 2-3 हजार प्रीमियम साठी 5 लाखापर्यंतच कव्हर घेतात. मग कधीतरी अशी वेळ येते की क्लेम होतो 10 ते 12 लाखाचा. दुसरी गोष्ट को पेमेंट अजिबात नसलं पाहिजे. बरीच लोक कमी प्रीमियम मध्ये अगदी 20% को पेमेंट असलेल्या पॉलिसीज घेतात. म्हणजे जर बिल आलं 1 लाख रुपये तर 20,000 आधी आपण भरायचे, मग राहिलेले 80,000 कंपनी तुम्हाला पे करणार. तिसरं महत्वाचं रूम रेंट कॅपिंग, हे सुद्धा 0% असलं पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन. बरेच असे आजार असतात ज्याला आजाराच्या आधी पण ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि आजाराच्या नंतर पण ट्रीटमेंट घ्यावी लागते. जसं आता जस्ट आलेल्या क्लायंटला ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी सांगितली आहे. या फिजिओथेरपीलाच 2 लाख रुपये खर्च आहे. हा सगळा 2 लाख रुपये खर्च मेडिक्लेम मधूनच कव्हर होतोय. या 3-4 गोष्टीच बघितल्या तरी चालेल. आणि महत्वाचं म्हणजे आपण आहेच ना गायडन्सला. बस दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा, आम्ही तुमची मदत करू.